आपलं पापड बनवायचं काम. पापड बनवायला उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे पापड येते. 2 किलो मुगाची डाळ आणि 1.5 किलो उडदाची डाळ अशा प्रकारे मी डाळी घेतल्या होत्या. त्या काल दळून आणल्या आणि एक मसाला पुडी आणि 10 रुपयाचा पापड खार त्याला कुणी सोडा म्हणते, कुणी पापड खार म्हणते. अशा प्रकारे मी पापड खार वापरून हे पीठ मळून घेतलं. पीठ मळवताना मला व्हिडिओ काढायचा होता, पण मोबाईल धरायला कुणी नसल्यामुळे मी काढला नाही. आता ते अशा प्रकारे पीठ मळून घेतले आणि सकाळी मी लवकरच पीठ मळून ठेवलं होतं. बाकीचे काम आवरेपर्यंत पीठ मळून झालं आणि आता चांगलं पीठ भिजल्यामुळे इतके छान पापड होतात नाही. आणि हे 2 दिवसापासून चालू होतं मुलांचं, आई आपले पापड कर, पण काल लोणचं टाकलं, आज पापड चालेल, तर उद्या शेवाया पण करायच्या आता. मसाला बनवताना सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकेल. घरगुती अशा प्रकारचे हे पापड खूप छान आणि चवीला पण खूप मस्त होतात. आणि हे घरच्या डाळीचे पापड पण इतकी छान, असे दुकानच्या डाळीपेक्षा मस्त आपले पिवळे पापड आलेले येतं. आणि घरगुती पापड केले ना दुकानच्या पेक्षा छान लागतात. दीदी एक पापड आण गाव आपण आपल्या मंडळी. दीदी एक पापड आण माझं मंडळी दाखवायला. हे पहा आपला आत्ताच केलेला आहे पापड, थोडा सुकलाय, असं जास्त वाळायला पण नाही. पण पहा किती इतका पिवळा आणि इतका छान आलाय ना. अशा प्रकारे पापड झाले तर आपले घरगुती. आणि हे तळल्यावर तर असा मोठा होतोय ना, हे कढई सुद्धा मात नाही आणि इतका मऊ खुसखुशीत होतो. इतके छान पापड होतात हे पहा. आणि चवीला पण खूप छान झाले तर. आणि तुम्हाला जर असे पापड बनवायचे असतील ना, ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. कारण ना ह्या पद्धतीने पापड केले ना कधीच पापड असे निबर होत नाही, तर भरपूर चांगले होतात आणि मऊ पण होतात. कारण दुकानच्या आणण्यापेक्षा अशी घरगुती छान उडदाची आणि मुगाच्या डाळीचे पापड तुम्ही पण बनवा. दीदी पापड कसे झालेत ग? खूप छान. चवीला पण छान लागतात ना? मऊ पण झालेत का? हो. ना असे मऊ पापड होण्यासाठी ना जास्त काही नाही, फक्त त्याला पापड खार थोडा वापरायचा आणि एक मसाला पुडी वापरायची. काही जण काय सांगते, एका किलोला 1 पुडी टाकायची, पण तशा 1 किलोला 1 पुडी कधीच टाकायची नाही. कारण ते दुकानवाल्याची जास्त खरेदी करण्यासाठी आपल्याला ते तसं सांगतात, पण ते तसं करायचं नाही. आपण पापड खार आणायचा आणि एकच मसाला पुडी टाकायची, पापड खार टाकायचा. खूप छान पापड होतात. आता तुम्हाला तर दाखवलं आम्ही किती इतके मऊ छान खुसखुशीत पापड झालेत ना. आणि घरच्या डाळीचे बघा, विकतच्या नाहीत म्हणून इतके पिवळे मस्त डाळीचे असे पापड झाले तर. आणि कसे वाटले हे पापड ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.